आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आप्पीचा अजूनही पत्ता लागलेला नसतो. तिचा शोध सुरूच असतो आणि त्यावेळेसच चिंचुके आणि आर्या पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना चिंचुकेंना एक फोन येतो आणि त्या फोनवरून माहिती सांगितली जाते. त्यावेळेस तो हादरतो. त्यावेळेस आर्या म्हणते की काय झालं चिंचुके. त्यावेळेस चिंचुके म्हणतो की अहो मॅडम, जिथे ॲक्सिडेंट झाला होता ना त्याच ठिकाणी एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे आणि त्या मृतदेहाचं वयही साधारण अपर्णा मॅडमच्या वयाच्या आसपास आहे असं तो म्हणतो. त्यानंतर मग सगळेजण अर्जुनला ही गोष्ट सांगतात. तर इकडे तो मृतदेह घेऊन काही लोक आलेली असतात. तर अर्जुनही गाडी घेऊन त्या ठिकाणी जातो. त्यानंतर अर्जुन गाडीतून उतरतो आणि घाबरत असतो. मृतदेहाचा चेहरा पाहतो. तो हळूच उघडून पाहतो आणि पाहिल्या क्षणी तो अचानक माघारी फिरतो, पळत जातो आणि गाडीवरती हात आपटून तो सगळं संपल्यासारखं झाल्यासारखं तो रडत असतो असं आपल्याला पाहायला भेटते. तर चिंचुकेही त्याच्या पाठीमागे पळत असतात आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तर तो खूपच रडत असतो, परंतु तो मृतदेह नेमका आप्पीचा आहे की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर तो खूपच रडताना आपल्याला पाहायला भेटतोय. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.